योग्य वेळी योग्य संधी साधून हा मोठा राजकीय बदल घडवून आणला जाण्याची आता दाट शक्यता आहे. मित्रहो, 3-3.5 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली. ते सुरत मार्गे गुवाहाटी आणि गोवा मार्गे पुन्हा मुंबई या सगळ्या प्रवासाची चर्चा आजही होत असते आणि पुढच्या कित्येक वर्ष ती होत सुद्धा राहील. आणि मग यातून तर त्या 50 खोक्यांच्या राजकारणाचा जन्म झाला. एकनाथ शिंदे यांनी केवळ आमदारच पळवले नाहीत, तर त्यांनी शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण सुद्धा पळवलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला या घटनेचा विसर कधीही पडणार नाही, पडू शकतच नाही. पण एकनाथ शिंदे हे मात्र एकदा शिवसेना फोडण्यावर समाधानी झालेले दिसत नाहीत. एकनाथ शिंदे यांनी ठाकरे शिवसेनेवर आणखी एक मोठा घाव घालण्याचा एक मोठा डाव भाजपच्या मदतीने सुरू केल्याच्या हालचाली दिसायला लागलेल्या आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेचे अर्धे खासदार आता एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची मोठी चर्चा सुरू झालेली आहे. बऱ्याच हालचाली सुरू आहेत पडद्याआड. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता आता व्यक्त होऊ लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आता उघडपणे मिळू लागलेली आहे. चर्चा तर होतेच आहे, सगळ्या हालचालीही तशाच दिसू लागलेल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली भेटीमागील हेच प्रमुख कारण होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सोबतच्या भेटीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या खासदारांच्या पक्षप्रवेशावर सुद्धा चर्चा झाल्याची माहिती आहे. बघा, मागच्या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 9 खासदार निवडून आलेले आहेत. पण आता या 9 मधले अर्ध्यापेक्षा जास्त खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं समजतंय. विशेष म्हणजे हे खासदार आता लवकरच सत्तेत सुद्धा जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच 2 दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्याची बरीच चर्चा झाली होती. या दौऱ्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या अत्यंत अशा महत्वाच्या भेटीमध्ये एकनाथ शिंदे यांनी आपल्या संपर्कात असलेल्या उद्धव ठाकरे शिवसेनेच्या खासदारांच्या बाबत पंतप्रधानांना सविस्तर अशी माहिती दिल्याची माहिती सुद्धा आता राजकीय सूत्राकडून दिली जाऊ लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्या या दिल्ली दौऱ्यामध्ये केवळ राजकीय विषयावर चर्चा झालेली नाही, तर खासदारांच्या प्रवेशासाठी लागणाऱ्या तांत्रिक आणि कायदेशीर प्रक्रियेवर सुद्धा बोलणं झाल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे गटाचे नेते उदय सामंत ते नेहमी चर्चेत असतात अशा फुटीच्या वेळेला, फोडाफोडीसाठी वेळेला, तर हे उदय सामंत सुद्धा या दौऱ्यामध्ये सहभागी झालेले होते. उद्धव ठाकरे शिवसेनेचे जे खासदार संपर्कात आहेत ना, ते शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी सकारात्मक असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. योग्य वेळी योग्य संधी साधून हा मोठा राजकीय बदल घडवून आणला जाण्याची आता दाट शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील या चर्चेमुळे आता राज्यातील राजकारण नेमके कोणत्या दिशेला जाणार, नेमका भूकंप कशा पद्धतीनं होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. लवकरच या खासदारांचा अधिकृत प्रवेश सोहळा सुद्धा पार पाडू शकतो असे देखील संकेत आता मिळू लागलेले आहेत. यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, परभणीचे संजय जाधव, नाशिकचे राजाभाऊ वाजे, मुंबई ईशान्येचे संजय दिना पाटील, मुंबई दक्षिण मध्यचे अनिल देसाई, दक्षिण मुंबईचे अरविंद सावंत, शिर्डीमधले खासदार भाऊसाहेब वागचौरे आणि धाराशिवचे ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे यांचे 9 विद्यमान खासदार आहेत. आणि या 9 मधील अर्धे खासदार
उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याच्या या सगळ्या हालचाली किंवा हे सगळे संकेत किंवा या सगळ्या चर्चा आहेत. अर्थात हे सगळं भाजपच्या मदतीनं सुरू आहे, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. पण या मोठ्या धक्क्यानं मातोश्री पुन्हा एकदा हादरणार हे मात्र नक्की. मित्रांनो, फोडाफोडीच्या पळवापळवीच्या राजकारणाला महाराष्ट्र पुरता वैतागून गेलेला आहे, पण तरी सुद्धा आपलं राजकारण मात्र अशा अनैतिक मार्गावरून गेल्या 3-3.5 वर्षापासून अगदी सुसाट सुटलेला आहे, बेफाम सुटलेला आहे. बघा, एक मतदार म्हणून किंवा एक नागरिक म्हणून असलं हे राजकारण तुम्हाला मान्य असेल काय? जरूर सांगा मित्रांनो. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.